आज आपण आलो आहोत सारणी या ठिकाणी. मित्रांनो, सारणी या ठिकाणी सुनील डुमरे यांना कांद्या पिकासाठी आपण सॉइल केअर, सनगार्ड आणि सन महाराजा हे 3 प्रोडक्ट दिले होते. तर त्यांच्या तोंडून आपण ऐकूयात त्यांच्या कांद्याला रिझल्ट कसा आला आणि नेमकी काय प्रॉब्लेम होता ते त्यांच्या तोंडून आपण. सर, आपलं नाव सांगा. सुनील गंगाराम डुमरे. सर, आपण हे जे प्रोडक्ट घेतलं, हे प्रोडक्ट घेण्याच्या अगोदर कांद्याची परिस्थिती काय होती? कांद्याची मर होत होती, ती मर थांबली. मर तुमची कांद्याची थांबली. 100% तुमचं कांदा उगून आले आहे ना. आणि आज मला एक सांगा, बुरशी वगैरे बंद झाली, बुरशी लागायची बंद झाली, बरोबर. आणि आज 1 महिन्याचा कांदा झालाय मित्रांनो. आज डुमरे यांना हे जे प्रोडक्ट वापरून अतिशय सुंदर प्रकारे त्यांना या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे मित्रांनो. आणि सर, हे जे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला काय वाटतं, इतर लोकांनी पण वापरायला पाहिजे का? शेतकऱ्यांनी चांगलंच आहे ना, नक्कीच वापरलं पाहिजे आणि खरोखर ऑर्गॅनिक आहे. आणि आज सनेज कंपनीचे हे जे प्रोडक्ट आहे मित्रांनो, बुरशीनाशक आहे, यामध्ये अनेक प्रकारचे चांगले चांगले कंटेन्स आणि ऑर्गॅनिक असल्यामुळं आज तुमच्या कांद्याची जी मूळकूज होती ती मूळकूज या ठिकाणी झाली नाही. आज पाहू शकता तुम्ही हा फड, तर अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी हा फड झालेला आहे. त्यांना पण गॅरंटी नव्हती मित्रांनो का हा फड माझा इथं जमेन का नाही. आणि ऍक्च्युली ज्या वेळेस सोडण्याच्या अगोदर असा प्रॉब्लेम होता का शेतकरी म्हणत होते याला काय पाळी घालू का काय करू. परंतु मित्रांनो, आपण त्यांना ठामपणे सांगितलं की आमची प्रोडक्ट वापरा. विश्वास ठेवून त्यांनी वापरले आणि आज सुंदर प्रकारे असा रिझल्ट या ठिकाणी सारणी या गावी आलेला आहे मित्रांनो. आपण काकाला विचारू, इतर ठिकाणी तुमच्या अनुभवानुसार मर रोग जास्त प्रमाणात आहे कांद्याला, म्हणजे आणि तुमची ही जमीन नवीन आहे, तुम्ही घेतानीच काय म्हटलं होते का अशा ठिकाणी वापरायचं आम्हाला जिथं प्रादुर्भाव आहे. त्या मानाने आता हा कांदा तुम्हाला चांगला सुधारलेला दिसतो. ओके, चांगल्यापैकी रिझल्ट चांगल्यापैकी आहे. आपण डायरेक्ट शेतकऱ्याच्या शेतावरून बोलतोय. तर बघू शकतात आपण, ही ओढलेली जमीन आहे आणि त्यांची इच्छा होती का आमची बाकीची जमीन चांगली आहे आणि त्यानुसार इतर ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे का कांद्याला मर रोग आली आहे, तोडे पडले, पण इथं कांदा एकसारखा आहे, एकसारखी साईज पण आहे, एकसारखा वाढलेला आहे. तर 100% आपण पण एकदा आपल्या पिकाला ट्राय करायला पाहिजे. धन्यवाद.